गुरुनाथने दुसरं लग्न केलं असं ऐकलं आणि मी उडालोच. गुरुनाथ, दुसरं लग्न? अर्धांगवायूचा झटका आलेल्या, व्हीलचेअरशिवाय हालचाल करू न शकणारा, वय वर्ष 65 आणि दुसरं लग्न? हा धक्का त्या मानाने सौम्य होता. बायको 24 वर्षांची. येस, फक्त 24. हा धक्का पेलत नव्हता. आता गुरुनाथला कधी भेटेन असं मला झालं होतं. उत्सुकता पराकोटीला ताणली गेली होती आणि तरीही संकोच आडवा येत होता. मी कितीही सहज भेटायला आलो असा बहाणा केला तरी मनातला सुप्त हेतू मला आतून चावणारच होता. माझ्या भेटीचा हेतू लपवण्याचं चातुर्य दाखवण्या एवढी सहजता माझ्याजवळ आहे. आडवे येत होते ते कोण्या एकेकाळी मीच दिलेले शब्द. व्हीलचेअरसहित त्याला हॉस्पिटलमधून जेव्हा घरी आणलं होतं तेव्हा तो अंतर्बाह्य हादरला होता. बायकोच्या तसबिरीकडे पाहून तो ढसाढसा रडला होता. 24 तास आपला सांभाळ करणार कोण ह्या वास्तव भीतीने कमालीचा कोसळला होता. माझ्या समोरच त्याची भाची म्हणाली होती, मामा, मी आहे तोपर्यंत काळजी करू नकोस. मी आत्ता घरी जाते आणि कपड्यांची बॅग घेऊन इकडेच राहायला येते. स्वतःला आवरीत तो म्हणाला, किती दिवस राहशील? तुझं लग्न 3 महिन्यांवर आलं. 3 महिने तर 3 महिने. 3 महिने म्हणजे 90 दिवस होतात. त्या 90 दिवसांचे तास करणं म्हणजे आणखी मोठ्या आकड्याचं समाधान मिळेल. मी म्हणालो, चल, माझी रोजची संध्याकाळ मी तुझ्याकडे घालवेन. तुला व्हीलचेअरवरून बाहेर फिरायला नेईन. एवढा मोठा ब्लॉक तुला मिळाला पण तो तळमजल्यावर आहे म्हणून तेव्हा तू नाराज झाला होतास. आज ह्या विपरीत अवस्थेमध्ये तळमजल्याचा आधार वाटतोय ना? तू हार्ट पेशंट, तुला वजन उचलायला बंदी आहे. माझ्या वजनासहित व्हीलचेअर ढकलणं सोपं नाही. सॉर्बिट्रेटचा खुराक चालू ठेवीन पण येईन. मधून मधून तू सुद्धा हातांनी चाकं फिरवू शकतोस. कुणी बघितलंय? अशा अर्थाने त्याने आकाशाकडे हात केले. काय झालं? त्याच्या भाचीने विचारलं. अर्थात माझं फार दिवस कुणाला काही करावं लागेल असं मला वाटत नाही. काहीतरी बोलू नकोस असं बोलून भाची घराबाहेर पडली सुद्धा. माझे दोन्ही हात आपल्या तळव्यात धरून त्याचं डोकं माझ्या हातावर टेकवता टेकवता गुरुनाथ म्हणाला होता, बायकोशिवाय काही खरं नाही. आत्ता मला हे सगळं आठवलं. 8 दिवस ओळीने मी त्याच्याकडे जात राहिलो पण रोज कुणी ना कुणी भेटायला येत होतं. फिरणं लांब राहिलं. रोजचा वेळ अटॅक कसा आला आणि नंतर काय झालं ह्याची कंटाळवाणी उजळणी करण्यातच 8 दिवस गेले. शेवटी भाची म्हणाली, काका, आपण आता फोन करूनच ठरवत जाऊ. माझी ही प्रकृती अडवणूक करीत होती. कधी माझ्या घरी पाहुणे तर कधी मला येणारा कंटाळा. गुरुनाथच्या भाचीचं लग्न झालं. नंतर त्याची बहीण त्याच्याकडे राहायला आली. बहिणीचं घर 4थ्या मजल्यावर. तिथं एकदा तो जाऊन पडला म्हणजे स्थानबद्ध झाला. ह्या कारणास्तव त्याला स्वतःचं घर सोडायचं नव्हतं. त्यानंतर मी त्याला भेटलो तेव्हा मध्ये 6 महिने गेले. त्याला 24 तासांची बाई मिळाली होती. गरजेची कामं होत होती. तेव्हा तो म्हणाला होता, ही बाई करते सगळं पण गडा खूप संकोच वाटतो. माझ्याकडे उत्तर तयार होतं. तो तसं का म्हणाला ह्याची कल्पना येऊन मी म्हणालो, अरे, हॉस्पिटलमध्ये होतास तेव्हा सगळ्या गोष्टी अनोळखी नर्सेसच करत होत्या ना? तो गप्प राहिला. सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात. कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर. त्यानंतर मला फारसं जायला जमलं नाही. प्रारंभी खूप खंत वाटायची. मी कुणाजवळ तरी ती खंत बोलून दाखवायचो. जसे माझ्याजवळ शब्द होते तसे ऐकणाऱ्यांजवळ सुद्धा असायचे. ते लगेच म्हणायचे, तू आता तिशीतला तरुण राहिला नाहीस. तुझ्यामध्ये आणि गुरुनाथमध्ये 1 वर्षाचं अंतर आहे. त्यात तुला हार्ट ट्रबल. वार्धक्यातलं सर्वात मोठं दुःख म्हणजे ते तुमच्या सदिच्छेची अडवणूक करतं. सद्भावनेला सुद्धा ऐपत लागते, शारीरिक आणि आर्थिक. हे कसं काय असं मी विचारलं तेव्हा त्याच मित्राने उत्तर दिलं, प्रवासाला निघाल्यानंतर एखाद्या म्हाताऱ्या माणसाची जड पिशवी पटकन पुढे होऊन आपण उचलावी असं मनात येतं. अशावेळी आपलं शरीर पण तेवढं बळकट हवं ना. मी विचारलं होतं, वजन पेलण्याच्या बाबतीत हे ठीक आहे, सद्भावनेच्या बाबतीत ऐपतीचा सवाल कुठे येतो? तेही सांगतो. असंच कुणीतरी आजारी असतं किंवा कुणाकडे तरी मंगलकार्य असतं, वाढदिवस असतो. आपली इच्छा असून जाता येत नाही. अशा वेळेला एक फोन केला तरीसुद्धा आपल्या भावना पोहोचवता येतात, गैरसमज टाळता येतात. असंच काहीचं समाधान करून मित्र निघून गेला आणि मी विलक्षण अस्वस्थ झालो. गुरुनाथची मी फोनवरूनही महिन्याभरात चौकशी केली नव्हती. हे मला डाचत होतं.
माझ्या आता किती दिवस राहिलेत अशा अर्थाचे त्याने जेव्हा हातवारे केले तेव्हा ते वाक्य लागलं होतं. त्यानंतर वर 2 वर्ष लोटली होती. मन खायला लागलं की मी फोनवर भागवत राहिलो. कधी कधी खऱ्या अडचणी आणि कधी कधी काल्पनिक अडचणी खऱ्या वाटतील असं काही काही सांगत राहिलो. आणि आता त्यानं दुसरं लग्न केलं, याहीपेक्षा 24 वर्षांच्या मुलीशी केलं, हे कसं? ह्या जिज्ञासेनं पेट घेतला. अगदी खरं खरं सांगायचं झालं तर गुरुनाथसारख्या पेशंटची देखभाल करणारी व्यक्ती तरुणच हवी किंवा स्वतःच्या प्रकृतीच्या तक्रारी नसलेली हवी. माझं मन किती कद्रू आहे याचा मला शोध लागला. एखाद्या आश्रमातली दिसायला बेतासबात असलेली मुलगी त्याला मिळाली असणार असा विचार करण्या इतपतच औदार्य माझ्याजवळ होतं आणि तरीही जिज्ञासा होती. एकच जबरदस्त आधार होता तो हा की गुरुनाथ कशातच काही वाटून घेणाऱ्यातला नव्हता. हा प्राणी असा कसा घडला हा प्रश्न मला आजही सुटलेला नाही आणि ह्यापूर्वी कधीही सोडवता आला नाही. त्यानं धक्के मात्र खूप दिले. धक्के दिले याचा अर्थ कुठलाही उपद्रव दिला नव्हता. मला आश्चर्य वाटत राहिलं ते त्याच्या स्वभावाचं. पहिला धक्का होता तो मात्र घटनात्मक, पण तेव्हा त्याची आणि माझी ओळखच नव्हती. असेल एखादी बडी असामी असं म्हणतच मी लिफ्टकडे धावलो होतो. हा गृहस्थ तेव्हा ऑफिसच्या दारात इम्पालामधून उतरला होता. त्याला दारापाशी सोडून गाडी पुढे निघून गेली. ही ओळख पावसाळ्यातली, म्हणून की काय आजही ताजी आणि टवटवीत. मुंबईच्या पावसात अंगाला गर्दीचा धक्का न लागता अशा गाडीतून हिंडणारी माणसं खरी भाग्यवान. पावसाळ्याचा तो सीझन संपेपर्यंत मी त्याला अशा पद्धतीने किमान 27-28 वेळा पाहिलं. एकमेकांना बघून बघूनच चेहऱ्याचा परिचय झालेला. लिफ्टमध्ये कधी गाठ पडली तर त्याचे माझे मजले वेगळे होते आणि एकदा हाच चेहरा मला लोकलच्या भर गर्दीत दिसला. फर्स्ट क्लासमध्ये तोही उभा होता, मीही उभा होतो. पहिल्या वर्गाचा पास काढायचा तो एवढ्याचसाठी की फर्स्ट क्लासपैकी उभं राहून आलो हे सांगता यावं म्हणून. आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसलो. रस्ता क्रॉस करता करता मी त्याला विचारलं, गाडी गॅरेजला का? उत्तर यायच्या आत ज्या इम्पलामधून तो येत असे तीच गाडी आमच्या समोरून गेली. गाडी चालवणाऱ्या माणसाला त्यानं अभिवादन केलं. आत्ता जी गाडी गेली ती माझी नाही. माझ्या घरासमोर वर्मा राहतात. ते मला इतके दिवस गाडीमधून सोडत होते. त्यांचं ऑफिस इथंच कॅपिटॉलच्या मागे आहे. प्रायव्हेट ऑफिस आहे. वर्मा आजही कामावर आलेत. तेही आज ऑफिसला येणार होते. मग तुम्ही ट्रेननी कसे? काहीही बिनसलं नसल्याप्रमाणे तो मला म्हणाला. वर्मांनी मला सांगितलं, तुम्ही आजपासून नाही आलात तरी चालेल. मी ठीक आहे म्हटलं. असं करायचं कारण? त्याचं काय झालं, वर्मांनी नवी गाडी घेतली. त्यानंतर ते ड्रायव्हिंग शिकले. परमनंट लायसन्सही मिळालं. पण त्यांना एकट्याने ड्रायव्हिंग करताना कॉन्फिडन्स वाटत नव्हता. पहिल्यांदा जेव्हा ते एकट्यानं निघाले त्याच वेळेला मीही घरातून बाहेर पडत होतो. त्यांनी मला हात केला. मी रस्ता क्रॉस करून त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. त्यांनी त्यांना पडलेला प्रश्न मला सांगितला. ऑफिसचा पत्ता विचारला. सगळंच सोयीचं होतं. मला रोज कंपनी द्याल का असं त्यांनी मला विचारलं. मी मान्य केलं. गेले 3-4 दिवस ऑफिसला येईपर्यंत वर्मा गप्प होते. आज त्यांनी मला सांगितलं, तुम्ही नाही आलात तरी चालेल. मी आता सोबतीशिवाय ड्रायव्हिंग करू शकतो. दॅट्स ऑल. तुम्हाला काहीही वाटलं नाही? तो सहजतेनं म्हणाला. मुंबईतल्या धुमधबाक्याच्या पावसाळ्यातून 1 वर्ष तर सुटलो. खूप झालं. ही गाडी आपली नाही हे पहिल्या दिवशी गाडीत बसतानाच मनात पक्क समजून होतो. वर्मांना हे शोभलं नाही. चालायचंच हे म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावरती विषादाची मायक्रोछटासुद्धा नव्हती. ही आमची पहिली ओळख. आम्ही एकमेकांची खाती विचारून घेतली. नावं तर घेतली आणि 2 राष्ट्रांनी करार करावा त्याप्रमाणे रोज शार्प 4 वाजता चहासाठी कॅन्टीनमध्ये भेटायचं पक्क केलं. हा करार आम्ही फक्त 2च महिने पाळू शकलो. एके दिवशी तो अचानक म्हणाला, अरे बाबा, उद्यापासून हा चहा आणि आपली नेहमीची ठरलेली संध्याकाळची गाडी ह्या दोन्ही गोष्टी मला जमणार नाहीत. का रे बाबा? माझ्या असिस्टंटला प्रमोशन मिळालेलं आहे. असिस्टंट अकाउंटंटची पोस्ट मिळाली आहे. मिळू देत. त्याचा आपल्या चहाशी आणि गाडीशी संबंध काय? थोडं थांबत तो म्हणाला, चहा एक वेळ जमेल, पण ऑफिस सुटल्यावर रोज किमान 2 तास जास्तीचं काम करावं लागेल. तुला?
हो, कारण अकाउंट्समधलं त्याला काहीही कळत नाही. मग पोस्ट कशी मिळाली? फक्त 2 महिन्यांनी तो नोकरीत माझ्यापेक्षा सिनियर आहे. डिग्रीला महत्त्व आहे की सिनियरिटीला? ओळखीला, त्याच्या वरपर्यंत ओळखी आहेत. तू हे सहन करणार? इलाज नाही. मी त्याचं सगळं काम 2 तास थांबून करणार. आणि तो काय करणार? तो नेहमीप्रमाणे ऑफिस सोडणार, दुसऱ्या दिवशी ऑफिसला येऊन झोकात सह्या करणार आणि IT साहेबाकडे पाठवून देणार. तू रजेवर जाशील तेव्हा हा काय करेल? काहीही झालं तरी मी 1 वर्ष रजा घेणार नाही असा मी त्याला शब्द दिलाय. मुश्किल आहे. मजबुरी आहे, गुरुनाथ म्हणाला. कसली मजबुरी? सांगेन कधीतरी. शब्द दिल्याप्रमाणे गुरुनाथ रोज ऑफिसमध्ये थांबत होता. कधी 2 तास, कधी 3 तास, आणि तरीही काम संपलं नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी 2-3 तास लवकर येऊन काम संपवत असे. आणि एके दिवशी चहा घेता घेता तो अचानक म्हणाला, आज आपली नेहमीची गाडी. वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट 10 महिन्यातच संपलं? नवल आहे. ह्या माणसाने मला काही पत्ता लागू दिला नाही. कुठल्या तरी प्रायव्हेट क्लासमध्ये जाऊन ह्याने सगळी माहिती करून घेतली. माझ्या घरातल्या काही अडचणींमुळे मी CAची परीक्षा देऊ शकलो नाही. त्याला सगळं यायला लागलं ह्याबद्दल काही दुःख नाही. माझ्यापासून लपवून ठेवण्याची आवश्यकता काय होती? माझ्याबरोबर काही दिवस जर तो ऑफिसमध्ये थांबला असता तर मीही त्याला शिकवलं असतं. पण इथं त्याचं स्टेटस आडवं आलं. मुळातच तू एवढं सहकार्य का दिलंस हेच मला कळत नाही. त्याला वरची जागा मिळाली तेव्हाच तू रिप्रेझेंटेशन करायला हवं होतंस. गुरु म्हणाला, मला पैशांची खूप गरज होती. एक स्टीलचं कपाट मी हप्त्यांवर घेतलं होतं. त्याने मला महिना 75 रुपये देण्याचं मान्य केलं होतं. 2 महिने मला आता कळ सोसावी लागेल इतकंच. केव्हा तरी गुरुने घरी येण्याचा आग्रह केला म्हणून मी गेलो. 4 सामान्य माणसांप्रमाणेच त्याची 2 खोल्यांची जागा होती. स्वयंपाकघरात छोटीशी मोरी होती. संडास कॉमन असावा. जवळच्या किल्लीने त्याने दरवाजा उघडला. बाहेरच्या खोलीतले दृश्य पाहून मी चमकलो. सेंटर टेबलवर दारूची अर्धी बाटली, 2-3 ग्लासेस, एक पत्त्याचा कॅट आणि सोड्याच्या बाटल्या होत्या. माझ्या प्रश्नांकित चेहऱ्याकडे पाहत तो गडबडीनं म्हणाला, बाबा रे, हे माझं राज्य नाही. घरात आणखीन कोणी शौकीन आहे का? खरं तर हे चक्क व्यसन. पण तुझ्या घरामध्ये पिणारं कोण आहे ह्या तऱ्हेचा प्रश्न अपमानास्पद वाटला असता म्हणून व्यसन या शब्दाला जणू मी काही पद्मश्रीसारखा सन्मान देतोय हे दर्शवण्यासाठी शौकीन शब्द वापरला. गुरु म्हणाला, सध्या माझ्याकडे माझ्या मित्राचा भाचा राहतोय. त्याला हॉटेल लाईनबद्दल आकर्षण आहे. केटरिंगचा कोर्स झालेला आहे. लवकरच एखाद्या ग्रेड 1 हॉटेलमध्ये किंवा नशिबानं हात दिला तर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जॉब मिळून जाईल. 4 महिन्यांसाठीच त्याचा राहत्या जागेचा प्रश्न होता. मी माझ्याकडे ये म्हटलं. वहिनींना हे चालतं का? गुरु म्हणाला, माझी बायको बाळंतपणा करता माहेरी गेली आहे. तिला मांस, मच्छी, दारू ह्याबद्दल प्रचंड नफरत आहे. हा पठ्ठ्या जेव्हा जाईल त्याच्या अगोदर सगळं घर गोमूत्रानं धुवून घेणार आहे. हा सगळा पसारा आता तू आवरणार? मुळीच नाही. तो सगळं करतो आणि त्याला सांगावंही लागत नाही. निरोप घेता घेता मी त्याला विचारलं, तुझ्यासारख्यालाच हे सहन करता येईल? तो येणार कधी आणि आवरणार कधी? गुरु म्हणाला, आज देखील पार्टी आणि पत्ते असतील तर हे आवरण्याची गरजच नाही. किती वाजता झोपतोस आणि कुठे झोपतोस? त्यांचा धांगडधिंगा संपेपर्यंत स्वयंपाकघरात. तुझ्या या मित्राच्या भाच्याला मोठ्या वर्तुळातील नोकरी मिळाल्यावर तो तुझी आठवण तरी ठेवेल का? गुरु शांतपणे म्हणाला, आज मला 2 वेळेला सुग्रास जेवण आणि ज्या हॉटेलातल्या वस्तू परवडणार नाहीत त्या सगळ्या घर बसल्या खायला मिळतात. त्यानंतर गुरुच्या आणि माझ्या गाठी भेटी बंद झाल्या. इस्पार या उसपार असा कौल लावून त्यानं 6 महिन्यांची रजा घेतली. त्या रजेच्या काळात मी त्याच्या घरी जाऊन अचानक उभा राहिलो. मागच्या वेळेचं दृश्य ह्या वेळेला मला दिसलं नाही. गुरुच्या मित्राचा भाचा जेमतेम 2 महिनेच राहून बेंगलोरच्या एका आलिशान हॉटेलात नोकरीला गेला. गुरुच्या बायकोला परतायला अजून 1.5 महिना अवकाश होता. मी गुरुला विचारलं, समजा बंगलोरचं आणि त्या भाच्याचं जर पटलं नाही तर तू परत त्याला ह्या घरात घेशील? गुरु म्हणाला, मीच त्याला सांगितलं, तुझा जीव तिथे रमला नाही तर प्रथम इकडे ये, केव्हाही ये. गुरु, ज्यांना ज्यांना आपल्याकडून मदत झाली त्या सगळ्यांनी कायम आपल्यासमोर नतमस्तक राहावं ही माझी अपेक्षा नाही. आपल्या उपकाराचं ऋण आयुष्यभर लोकांनी लक्षात ठेवावं याची आवश्यकताच नाही. ह्या उलट मी सगळ्यांना सांगतो,
पुन्हा जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा प्रथम माझ्याकडे या. रस्त्यावर दिवे लावलेले असतात. एका दिव्याचा प्रकाश विरतो कुठे आणि पुढच्या प्रकाशाचा उगम होतो कुठे, त्या जागेवर रेघ मारून दाखवा असं सांगितलं तर शक्य होईल का? पहिल्या दिव्याने प्रकाश दिला आणि पुढचा मार्ग स्पष्ट झाला. ह्याचे उपकार वाटून प्रवासी पहिल्याच दिव्यापाशी त्याची पूजा करीत उभा राहिला तर? म्हणूनच पुन्हा गरज पडली की झक मारत माझ्याकडेच येईल असं जी माणसं बोलून दाखवतात ती सेवाभावी नव्हेत, ती आपल्या अहंकाराचं दर्शन करतात. त्यानंतर त्याच्या माझ्या भेटी कमी झाल्या. त्याने कॉर्पोरेशनमधली नोकरी सोडली हे मुख्य कारण. त्याने स्वतःचं ऑफिस थाटलं आणि 7-8 वर्षांच्या कालावधीत तो स्वतः इम्पालामधून फिरू लागला. गाडी घेतली तेव्हा आवर्जून माझ्या घरी आला. त्याने आम्हाला एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी दिली. माझ्या मुलाप्रमाणे त्याचाही मुलगा मोठा झाला. बापाचाच व्यवसाय त्याने स्वीकारला आणि मोठी ऑफर आली म्हणून अमेरिकेला गेला. त्यानंतर एकदम समजलं ते हेच. मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलोच. त्याला डिस्चार्ज मिळाला त्या दिवशीही घरापर्यंत सोबत केली आणि त्याच वेळेला नंतर जे जे काही करायचं ठरवलं होतं त्यातलं काहीच करू शकलो नाही. आज मी जायला उतावीळ झालो होतो ते त्याच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकून. मी त्याला फोन केला. कोणताही माणूस अशा वेळेला जी स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्त करतो तीच प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा जी संभावना करतो त्यात असल्या गोष्टीपासून गुरु कितीतरी अंतरावर होता. जाता येता मी त्याची ख्याली खुशाली विचारत आलो आहे अशा थाटात मी माझं नाव सांगताच म्हणाला, काय बाबा कसा आहेस? नेहमीसारखाच. सध्या ट्रीटमेंट कुणाची? मी म्हणालो, तुला माझा स्वभाव माहीत आहे. दुकानातल्या वस्तूंच्या इतकाच काउंटर मागचा माणूस मला आवडावा लागतो. तेच तत्त्व ट्रीटमेंटच्या बाबतीत लागू आहे. कार्डिओलॉजिस्टकडे ECG काढायला गेल्यावर मला प्रथम डॉक्टर आवडावा लागतो. तो जर कोरडा आणि वृक्ष असेल तर त्याने सुचवलेल्या गोळ्या मला लागू पडतील की नाही ह्याचीच शंका येते. ECG काढण्याकरता छातीला जेव्हा चेस्ट लीड्स लावतात तेव्हा त्या तिथेच राहाव्या म्हणून कुठलं तरी सोल्युशन लावतात आणि तरीसुद्धा रीडिंग घ्यायच्या आत त्या माना टाकतात. ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न करूनसुद्धा त्या तुम्हाला धरून ठेवीत नाही. ECGची ती लंगोटी तुमच्या हातात ठेवली की एक अक्षरही तुमच्याशी न बोलता कार्डिओलॉजिस्ट गोळ्यांची नावं खरडतात आणि बाहेर 200 रुपये द्या हे सांगण्याकरताच पुन्हा तोंड उघडतात. अशा एका डॉक्टरशी मी अलीकडेच घटस्फोट घेतला. 4 जिव्हाळ्याच्या प्रश्नांनी सुद्धा हायपर टेन्शनच्या पेशंटला बरं वाटतं हे ज्यांना कळत नाही त्यांच्याकडे का जावं? गुरु मनापासून हसून म्हणाला, नवी सोयरीक जमली की नाही? डॉक्टर सांगलीकर नावाचे अत्यंत जिव्हाळ्याचे डॉक्टर भेटले आहेत. प्रत्येक पेशंटशी अंतःकरणापासून बोलता येणं अशक्य आहे, पण व्यवसायाचा भाग म्हणून कोणी वरवर जिव्हाळ्यानं बोललं की आपल्या मनात आपोआप आत्मीयता निर्माण होते. सांगलीकर मात्र गाभ्यातून बोलत होते. शारीरिक व्याधीबरोबरच व्याधीच्या मुळाशी हात घालणं किती आवश्यक आहे हे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी व्यक्त झालं. काय काय विचारलं? आता भेटल्यावर सांगतो. त्याने आनंदाने विचारलं, तू येतोयस आत्ता? येस. अरे मग एक काम कर, मुक्कामाच्या तयारीने ये. उद्या संध्याकाळपर्यंत सोडणार नाही हे लक्षात ठेव. आपल्याला खूप बोलायचं आहे. मलाही बोलायचं आहे. मी मुक्कामाच्या तयारीने निघालो. मला बोलायचंय असं मी म्हणालो, पण त्याहीपेक्षा मला पुष्कळ विचारायचं होतं आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे मला पाहायचं होतं गुरुच्या बायकोला. माझ्या कद्रू मनाचं मला पुन्हा एकदा नवं दर्शन घडलं. कारण त्याच वेळेला मी विचार केला होता की अशीच एखादी आश्रमातली मीडिओकर मुलगी मिळाली असेल तर रातोरात परत यायचं. इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी असेल तर मुक्काम करायचा. अरे जोपर्यंत डोळे शाबूत आहे तोपर्यंत त्या वरच्या शक्तीच्या नजरेनं आस्वाद का घ्यायचा नाही? त्याशिवाय इतकं सुंदर असायचा हक्क कुणाला आहे? रस्त्यावरून चालता चालता पाटणकरांच्या 4 ओळी आठवल्या. मनातल्या मनात मी पाटणकरांच्या कल्पनाविलासाला सलाम केला. प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावानुसार वागत असली तरीसुद्धा त्या वागण्याचा एक अपराधी भाव मनात रेंगाळत राहतो. अशा विचारांना एखाद्या प्रतिभावंताचा आविष्कार लाभला तर लग्न झालेल्या मुलीला पहिले 3-4 दिवस पाठराखीण का हवी असते ते कळतं. पाटणकर म्हणतात, काय हे सौंदर्य सारे विषयास त्या नाही तिथे. सौंदर्य जर का रूप तुमचे काय तू नाही तिथे. का म्हणू की नुसतेचा आम्ही विषयास या सम्मानिले. सम्मानिता विषयास आम्ही आहे तुला सम्मानिले. गुरुच्या पत्नीने दार उघडलं. अंगातून वीज सळसळत गेली.
मी जो नमस्कार केला त्यातला तिला किती होता आणि वरच्या शक्तीला किती होता हे मला ठरवता आलं नाही. वाटलं एवढंच, त्या शक्तीला निराकार निर्गुण म्हणणं यासारखा गुन्हा नाही. आकाश, चंद्र, तारे, पर्वत, नद्या, झरे, पशुपक्षी आणि त्या शक्तीची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणजे चालता बोलता माणूस, इतक्या सगुण साकारातून तो उतरल्यावर मागे जे उरलं ते निराकार निर्गुण. तोपर्यंत स्वतःच्या हातांनी व्हीलचेअर ढकलत गुरु बाहेरच्या खोलीत आला. ही नीलम, त्याने ओळख करून दिली. मला बसायला सांगून ती आत गेली. गुरुने त्याची खुर्ची माझ्या सोफ्या शेजारी आणली. तोपर्यंत नीलमने माझ्यासाठी पाणी आणलं. गुरु नीलमला म्हणाला, माझ्या या मित्राला मला कडकडून भेटायचंय. ती तत्परतेनं पुढे सरकली. गुरुच्या दोन्ही काखेखाली तिने आधार दिला. मी मदतीकरता पुढे झालो. लाघवेनं हसत ती मला म्हणाली, तुम्हाला हे तंत्र जमणार नाही. दोन्ही हात खुर्चीच्या हातावर दाबून स्वतःला जितकं उठता येईल तितका गुरुने प्रयत्न केला. त्यानंतर आपले हात त्याने तिच्या दोन्ही खांद्यावरून टाकले. ते सगळं वजन सांभाळीत नीलमने गुरुला कोचावर बस्त केलं. मी शेजारी जाऊन बसलो. नीलम खट्याळपणे म्हणाली, सांभाळा हा, ह्यांच्या हातात भरपूर ताकद आहे. आमच्या तिघांच्या एकत्र हसण्याने खोलीतलं वातावरण गॅसच्या फुग्यासारखं हलकं झालं. अख्खी खोलीच्या खोली हेलिकॉप्टरने जमिनीवरून टेक ऑफ घ्यावा तशी जणू वर जाऊ लागली. मुक्काम करायचा असं मी ठरवलं. गुरुनं मला घट्ट मिठीत घेतलं. त्याचा एकांत आणि एकाकीपणा दोन्ही संपलं होतं. ह्याच अवस्था आठवून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या आवरायच्या आत नीलम बाहेरच्या खोलीत आली. तिनं कारण विचारलं तर काय सांगायचं ह्या विचारात असतानाच नीलम म्हणाली, तुम्हीही इथंच कायमचं राहिला या. डोळे पुसता पुसता माझी सगळी पार्श्वभूमी गुरुने हिला सांगितली असणार असा मी अंदाज केला. आम्हाला बोलण्यासाठी अवसर मिळावा म्हणून ती आत गेली. खूप बोलायचे म्हणता म्हणता दोघांनाही काही सुचत नव्हतं. प्रकृतीबद्दलची गाऱ्हाणी एकमेकांना ऐकवायची नाहीत असं मागच्या कोणत्या तरी एका भेटीत ठरलं होतं. प्रकृतीच्या तक्रारी भेटायला येणाऱ्या माणसांना तुम्ही ऐकवायला लागलात म्हणजे परिवाराचं येणं कमी होतं, हा आम्हा दोघांना आलेला कॉमन अनुभव. ऐकणाऱ्यांचाही इलाज नसतो. ते ठरलेले प्रश्न विचारतात. औषधं घेतोस ना यासारखा प्रश्न हार्ट पेशंटला विचारण्यात काय अर्थ आहे? त्याऐवजी ही माणसं श्वास घेतोस ना हा प्रश्न का विचारत नाहीत? कुठेतरी वाचलं ते खरं आहे. प्रकृतीच्या तक्रारी सांगणारा पेशंट, स्वतःच्याच लेखनातले दाखले देणारा लेखक आणि लहान मुलांचे कौतुक करणारी आई, ह्या तिघांना वेळेचं भान राहत नाही. मी माझ्या विचारात असतानाच नीलम हॉस्पिटलमध्ये असतो तसा एनॅमलचा ट्रे घेऊन बाहेर आली. गुरु तिच्याकडे पाहत म्हणाला, शिष्टागमने अनध्यायः. भुवया उंचत तिने विचारलं, म्हणजे काय? मोठी माणसं घरी आली म्हणजे अभ्यासाला सुट्टी हा याचा अर्थ. तिच्याकडे उत्तर तयार होतं. ती म्हणाली, अभ्यास वेगळा, ट्रीटमेंट वेगळी. ट्रेमधल्या सामग्रीकडे पाहत मी नीलमला विचारलं, मसाज? तिनं हुंकार दिला. प्रकृतीबद्दल बोलायचं नाही असं ठरवूनसुद्धा मी विचारलं, काही फरक वाटतो का? ती निग्रहाने म्हणाली, मी सांगितले जातील तेवढे सगळे प्रयत्न करणार. मसाजची ट्रीटमेंट कोणी सांगितली? तिने चातुर्यानं उत्तर दिलं, आपल्या समाजात दोनच प्रकारची माणसं आहेत, मेडिकलची पदवी घेतलेले डॉक्टर्स आणि मेडिकल्सची काहीही माहिती नसलेले म्हणजे डिग्री नसलेले कन्सल्टंट्स. तुम्ही सगळ्यांचं ऐकता? सांगणाऱ्याच्या पोटी सदिच्छा असते आणि आपल्या मनात आशा असते. त्याच कोचावर तिने गुरुला झोपायला भाग पाडलं. त्याला आवश्यक ती पोझिशन दिली. तिचे गोरेपान मऊ तळवे गुरुच्या पाठीवर जेव्हा फिरायला लागले तेव्हा सावळावर बरा गौरवधूला ही ओळ मला आठवून गेली. त्या गोऱ्यापान हातांकडे पाहताना माझ्या मनात कुठलेही तरंग उमटले नाहीत. तमाशामध्ये नाचत असताना डोक्यावरचा पदर दोन्ही हातात धरून लावणी म्हणताना वर खाली हलणारे हात तुम्हाला खुर्चीतल्या खुर्चीत हालचाल करायला लावतात. माझ्यासमोर फटाफट 2 स्नॅप्स चमकून गेले, हंसा वाडकर आणि जयश्री गडकर. आता वाटलं नुसत्या गोऱ्यापान हातात काहीच सामर्थ्य नसतं, त्या हातांची कृतीच जास्त महत्त्वाची असते. नीलमच्या हातात आता प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई ही उतरली होती. मला गुरुचा हेवा वाटला नाही. तिने गुरुला पहिल्यासारखं बस्त केलं. त्याने मला आठवण करून दिली, प्रत्यक्ष भेटल्यावर बोलतो म्हणाला होतास. हां, आमचे डॉक्टर सांगलीकर. या माणसाने माझ्या व्याधीला हात घातलाच नाही. त्यांनी पहिल्यांदा घरी कोण कोण आहे ते विचारून घेतलं.
बायको किती वर्षांपूर्वी गेली त्याची चौकशी केली. त्यानंतरच्या प्रश्नोत्तरात त्यांनी माझ्या मानसिक जडणघडणीचा मागोवा घेतला. थोडक्यात माझ्या आजारात सायकोसोमॅटिक भाग किती आहे हे पाहिलं आणि मग रुटीन चेकअप म्हणजे BP, ECG वगैरे. सांगलीकर खरं तर माझ्याशी खूप बोलले होते, पण दुखण्याची चर्चा फार वेळ करायची नाही हा दोघांचाही शिरस्ता मला आठवला. नीलम आज स्वयंपाक करत होती. मी गुरुला म्हणालो, नीलमच्या बाबतीत तू भाग्यवान आहेस. 100% तीच त्या मानानं दुर्दैवी आहे. एका सेकंदात अनेक कल्पना मनात चमकून गेल्या. गुरुचा पैसा पाहून नीलमच्या बापाने नीलमला फसवलं असेल. मध्येच कुंकू चित्रपटही डोळ्यांसमोरून सरकला. 20व्या शतकातल्या मुली आता एवढ्या भोळ्या राहिलेल्या नाहीत. तिने जाणीवेने गुरुला स्वीकारलं असेल का? गुरुला आजवर मी जे ओळखत होतो त्यावरून तोही कोणाचा गळा कापणाऱ्यातला नाही. मग दुर्दैव कोणतं? मी गुरुला तसं विचारलं. गुरु शांतपणे सांगायला लागला. मध्येच नीलम बाहेर येत राहिली तेव्हा झटकन विषय बदलत राहिला. आजकालच्या मुलींना वेडं म्हणावं की भाबड्या की आंधळ्या की चक्क मूर्ख हेच कळत नाही. ती माझ्या मित्राची मुलगी होती. तिच्या माझ्या वयात 40 वर्षांचं अंतर आहे. म्हणजे सगळं सांगून सवरून झाले. सांगून सवरून आणि बघून सुद्धा. पण मित्रानं हरकत कशी घेतली नाही? ती घरातून पळून आली. तू परत पाठवली नाहीस? ती म्हणाली मी जीव देईन. असं नेमकं काय झालं होतं? प्रेम आंधळं असतं असं आपण म्हणत आलो. प्रेम ही फक्त जबरदस्त शक्ती आहे. माणसं आंधळी असतात. आता ही एवढी देखणी पोरगी, तिचा बाप म्हणजे माझा मित्र, अत्यंत सालस, घरचं सगळं छान, हिचं स्वयंवर मांडावं लागेल की काय असं हिचं सौंदर्य. पण हीच एका माणसाच्या प्रेमात पडली. नॅचरली नेचरबद्दल कधीच प्रश्न नव्हता. प्रेमही निंदे नाही. पण ते कुणावर, इथून सगळे प्रश्न सुरू होतात. एका विवाहित पुरुषावर हिचं प्रेम बसलं. उपदेश करून करून सगळे थकले. बाप रागाच्या भरात घरातून चालती हो म्हणाला. ती सरळ माझ्याकडे आली. आल्यानंतर 2 दिवसात तिने कामावर ठेवलेल्या बाईला निरोप दिला. तेव्हा मी तिला म्हणालो, वेडाबाई हे काय केलंस? तिने शांतपणे सांगितलं, जयंतवरचं माझं प्रेम कदापिही कमी होणार नाही. मला तोपर्यंत घरात घेणार नाहीत. तुम्ही मला आधार दिलात. आता 24 तास मी घरात आहे. मग बाईची काय आवश्यकता? 1-2 महिन्यात हा खेळ संपेल असं मी धरून चाललो. मी तिची समजूत घालीन, तिला परत घरी पाठवीन, मित्राचं आणि माझं बिथरलेलं नातं पूर्वपदावर आणीन असं म्हणत राहिलो. आणि 3 महिने झाल्यानंतर तिने सरळ सरळ लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्या दिवशी मला ब्लड प्रेशरचा जबरदस्त अटॅक आला. 8 दिवस मी झोपून होतो. चहा पाजण्यापासून जेवण भरवण्यापर्यंत तिनं माझं सगळं केलं. खुर्चीतल्या खुर्चीत मी हिंडाय फिरायला लागलो. आणि एके दिवशी अचानक ती रजिस्ट्रार ऑफ मॅरेजमधून एका ऑफिसरला घेऊन घरी आली. मला फॉर्म भरायला तिनं भाग पाडलं. त्यानंतर 15 दिवसांनी आमचं लग्न झालं. दुसऱ्या दिवशी लांबलचक मंगळसूत्र मुद्दाम साडीवरून पुढे आणत तिने मला फिरायला नेलं. रस्त्यावरती आल्याबरोबर त्या दिवशी ती मला म्हणाली, आत्ता खुशाल बघा आमच्याकडे. हे तुमचे कोण आणि ही तुमची कोण हे प्रश्न संपले. आता फक्त इतकंच होईल, लोक तुमच्यावर जळतील आणि मला मूर्ख म्हणतील. मी मूर्ख आहेच. दुसऱ्या दिवशी सकाळपासून नीलमची ड्युटी सुरू झाली. तिच्या प्रत्येक हालचालीला मी साक्ष होतो. ती गुरुजवळ आली म्हणजे त्याची आई होत असे, नर्स होत असे. त्याच्या यथेच्छ फिरक्या घेताना ती मैत्रीण होत असे. व्हीलचेअरमधल्या पेशंटसाठी काय काय करावं लागतं हे इतक्या जवळून मी प्रथमच पाहत होतो. नुसती खुर्ची ढकलली की झालं असं नव्हतं. नीलमच्या सेवा शुश्रूषेमध्ये कृत्रिम जिव्हाळा नव्हता. म्हणूनच प्रत्येक हालचालीत सहजता होती. बोलण्यात चतुर होती. तिचा वेडेपणा मान्य करूनसुद्धा मी जेव्हा गुरुचा विचार केला तेव्हा त्याला अशाच सोबतीची गरज होती हे मला मान्य करावंच लागलं. त्याच्या आयुष्यातले जे काही प्रसंग मला माहीत होते त्या प्रसंगी त्याची गरज संपल्यावर त्याला दूर लोटणारी माणसंच मी पाहिली होती. देवाणघेवाणीचा हिशोब त्या वरच्या शक्तीच्या वहीत तयार असतो. आपल्याला तो कायम चुकीचा वाटतो, कारण त्या वहीची पुढची पानं आपल्याला वाचता येत नाहीत. आपण मागू ती गोष्ट आपल्याला स्वतःच्या वेळापत्रकाप्रमाणे हवी असते. हे वेळापत्रक आपण फक्त मनाचे लाड पुरवले जातील अशा पद्धतीनंच आखलेलं असतं. कॅलेंडरवरचे सगळे चौकोन सुटीचेच असतात.
भिंतीवरच्या कॅलेंडरकडे रोज बघत असतानासुद्धा 6 दिवस कष्ट केल्यावरच एक सुखाचा रविवार हातात पडतो ह्याचा आपल्याला विसर पडतो. स्वतःच्या नावाचा वार असूनसुद्धा सूर्याला सुट्टी नसते याचाही आपल्याला विसर पडतो. गुरुची सगळी कामं झाल्यावर त्याला आता कशाचीच गरज पडणार नाही याची खात्री करून घेऊन नीलम म्हणाली, मी आता लायब्ररीत जाते. एवढ्या उन्हाच्या बाहेर जाणार? मी विचारलं. माझी लायब्ररी घरातच आहे, या दाखवते. तिच्या पुस्तकांचा संग्रह पाहून मी अवाक झालो. कथा, कविता, प्रवास वर्णनं, आत्मचरित्र, तत्त्वज्ञान, संत वाङ्मय काय नव्हतं. त्या ग्रंथालयाला नमस्कार करीत मी बाहेर आलो. गुरु झोपला होता. मीही तिथल्याच कोचावर आडवा झालो. बेल वाजली तेव्हा जाग आली. संध्याकाळचे 4:30 वाजले होते. दार मीच उघडलं. घरात एक अत्यंत रुबाबदार, आकर्षक व्यक्तिमत्वाचा 30-32 वर्षाचा तरुण उभा होता. पडल्या पडल्या गुरुने स्वागत केलं. या जयंतराव. तोपर्यंत नीलम बाहेर आली. तिने पहिल्यांदा गुरुला नीट सावरून बसवलं. जयंतचं हसून स्वागत केलं. चहा घ्याल ना? तिने सगळ्यांनाच हा प्रश्न विचारला आणि होकार गृहीत धरून ती चहा करायला गेली. जयंतच्या पाठीवर थाप मारत गुरु मला म्हणाला, नीलमने जसं मला सांभाळलंय तसंच ह्या जयंतनेही मला सांभाळलंय. जयंत गुरुला म्हणाला, पुढल्या वेळेला नवीन व्यक्तीशी तुम्ही माझी ह्या शब्दात ओळख करून दिलीत तर मी येणार नाही. अरे बाबा, जे आहे ते मान्य करताना खळखळ का करायची? त्यानंतर जयंतने स्वतःची सगळी माहिती सांगितली. 24 तासांपैकी 18 तास जखडून ठेवील असा जयंतचा व्यवसाय होता. ते सगळं ऐकून झाल्यावर जयंतने मला विचारलं, आता तुमच्या मित्राला सांभाळायला मला किती तास मिळतात हे सांगा. मी काही बोलणार तेवढ्यात नीलम बाहेर आली. गुरु म्हणाला, पळा पळा, तुमची कामं करा. नीलम आणि जयंता आतल्या खोलीत गेले. नीलमने दरवाजा लावून घेतला. मला ते खटकलं, पण मी गप्प राहिलो. 3-4 मिनिटांच्या अवधीतच आतून गाण्याचे सूर बाहेरच्या खोलीपर्यंत येऊ लागले. जयंत नीलमला शिकवत असावा. जयंतने मारलेली सरावाची ताण आणि पाठोपाठ नीलमची अनुकरण करणारी, अडखळत येणारी ताण असा रियाज सुरू झाला. गुरुने मला विचारलं, बुद्धिबळ खेळणार का? जरूर, असं म्हणत मी बुद्धिबळ काढली. डाव मांडला. आता गाणं फक्त कानावर पडत होतं, पण तिकडे खास लक्ष नव्हतं. गुरुने माझ्यावर मात केली. तोपर्यंत शिकवणीही संपली. दोघं बाहेर आली. नीलमच्या अंगावर बदललेली साडी होती. हातात पिशवी, पर्स आणि एक कोरा कागद होता. बहुतेक ती वाण्याची यादी असावी. तिने गुरुला कुठली कुठली औषधं संपली आहेत ते सांगितलं आणि माझ्याकडे बघत ती म्हणाली, मी येईपर्यंत तुम्ही जाऊ नका. गुरु नीलमला म्हणाला, जाण्यापूर्वी मला फक्त चेअरवर बसव. गुरुला चेअरवर बसवणं हा खरोखरच टेक्निकचा भाग होता. ती दोघं गेली. गुरुने माझ्याकडे पाहिलं. माझा चेहरा बदलला असावा. हाच नीलमचा मित्र. मी ओळखलं. आवाज छान आहे. गुरु वेगळ्या अर्थानं हसला. काय झालं? मी मुद्दाम व्हीलचेअरवर बसलो. आपण आता आतल्या खोलीत जाऊ. मी त्याला आतल्या खोलीत घेऊन गेलो. खोलीत जाता क्षणीच गुरु म्हणाला, प्लीज तेवढा टेप रेकॉर्डर लावतोस? मी टेप रेकॉर्डर चालू केला आणि गुरुकडे पाहतच राहिलो. त्यानं खुणेनेच टेप बंद करायला सांगितलं. काय प्रकार आहे? गाण्याची शिकवणी हा बहाणा आहे. तुझ्यासारख्या माणसाशी? सोसायटीसाठी. मला सगळंच माहीत आहे. माझा आग्रह नाही. तुला योग्य वाटलं तर काय ते सांग. गुरु म्हणाला, ही आहे तडजोड. नीलम अतिशय करारी आहे. ती जेव्हा इथं राहायला आली तेव्हा मी तिचा खूप जवळून अभ्यास केला. जयंतला मिळवण्याकरता ती कोणत्याही टोकाला जाईल हे मी जाणलं. अध्यात्मापासून फिलॉसॉफीपर्यंत ज्या मुलीचा व्यासंग, नीलमसारखी माणसं त्यांच्या प्रत्येक विचाराला, हालचालीला अभ्यासाच्याच बैठकीचा आधार देतात. दुसऱ्याला निरुत्तर करण्यात ती जास्त चतुर होतात. स्वतः काही शिकतातच असं नाही आणि कधीकधी ह्याच व्यासंगामुळे स्वतः तोलही सांभाळतात. इतक्या गुणी मुलीला सांभाळणं तर आवश्यक होतं. तरीसुद्धा विवाहित पुरुषावर प्रेम हा मनाचा हुंकार असतो. बुद्धी, तर्क, दूरदृष्टी ह्या गोष्टींना इथं थारा नाही. तो हिशोब झाला. दुकानातली अनावश्यक पण देखणी, मोहात पाडणारी वस्तू पाहता क्षणी पॅक करा असं आपण म्हणतो, तेव्हा ऐपत त्याहीपेक्षा ह्याची आपल्याला खरंच गरज आहे का हा विचार आला की संपलं.
साध्या वस्तूच्या खरेदीच्या बाबतीत आपण पैसे उधळतो तेव्हा त्यातली 60% किंमत आपल्या टेम्पटेशनची असते. समाज व्यवस्था पाहून प्रेम बसत नाही. तरीही असलं प्रेम पागलपणा आहे. प्रेमाकडून शहाणपणाची अपेक्षा करणं हे पागलपण आहे. ब्रह्मास्त्रापेक्षा प्रेमाजवळ ताकद जास्त असते. ती एक शक्ती आहे. माझ्यासारख्या पेशंटची सेवा मनोभावे करताना ह्याच प्रेमशक्तीचं रूपांतर सेवाभाव आणि सहनशक्तीत होतं. तिच्या बापाने का नाही सांभाळलं? अहंकार. माझी मुलगी आणि असं वागते, हा अहंकार. मला अहंकार असायचं काहीच कारण नाही. मी फक्त ममत्वाने पाहतो. तुझी ती पत्नी आहे. सेन्स ऑफ पोझेशन तुझ्याकडे जास्तीत जास्त असायला हवं. माझ्या खांद्यावर थोपटत गुरु मला म्हणाला, सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे, पोझेशन नाही. हे तू कधीच ओळखलं असशील. मला गुरु समजायला हवाच होता, म्हणून मी लगेच म्हणालो, तू असा घडलास कसा याचंच मला नवल वाटतं. 2 मिनटं गुरु गप्प राहिला आणि मग शून्यात जाऊन बोलू लागला. प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं असतं, पण काही कॉमन घटना अनेकांच्या आयुष्यात लिहिलेल्या असतात. लहान वयात आई किंवा वडील जाणं हे अनेकांच्या दुर्भाग्यात असतं. इतकी विशाल घटना घडल्यावर आयुष्यात नंतर कोण कसा वागेल हे सांगणं अशक्य आहे. माझे वडील फार कलंदर होते. संगीताचे शौकीन होते. मैफिलीची चाहूल जिथं लागेल तिथं धावत जात असत. त्यांना असाच एक वेडा पीर मित्र मिळाला होता. माझी मॅट्रिकची परीक्षा 15 दिवसांवर आली होती. एके दिवशी संध्याकाळी 7च्या सुमाराला भैया काकाची हाक आली. त्याने खिडकीतूनच पत्ता सांगितला. पुढे हो, आलोच, असं म्हणत वडिलांनी कपाट उघडलं. माझे वडील जेव्हा मस्त मूडमध्ये असत तेव्हा बंगाली पद्धतीचं धोतर नेसत असत. त्यावर प्युअर सिल्कचा पिवळ्या छटेचा झब्बा आणि सोबतीला अत्तराचा फाया. बेटा, जरा पाणी आण, मला त्यांनी सांगितलं. मी पाणी घेऊन बाहेरच्या खोलीत गेलो. पाहिलं तर वडील भिंतीला टेकून पडलेले. 2-3 हाका मारल्या. उत्तर येणार कसं? त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. माझ्यात क्रांतिकारक बदल घडवणारा हाच तो प्रसंग. पुढचा क्षण आपला नाही हे वडिलांच्या मृत्यूनं शिकवलं. त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा धडा शिकलो, म्हणूनच त्याच वर्षी परीक्षेत पासही झालो. इतकं बोलून तो थांबला. काहीही न विचारता मी गप्प राहिलो. त्यानेच पुन्हा सुरुवात केली. कोणत्याही मागणीचं नातं वेळेशी असतं. म्हणजे आता हेच बघ ना, वडिलांची मागणी काय होती? 1 ग्लास पाणी. पलीकडच्या खोलीतून 1 ग्लास पाणी आणायला 30 किंवा 40 सेकंद लागले असतील, पण ते पुढचे सेकंद वडिलांच्या आयुष्यात उगवणार नव्हते. जितकी मागणी मोठी, जितकी गरज जास्त, तितका वेळ त्याला द्यावा लागतो. कोणत्याही हालचालीची ह्यातून सुटका नाही. साधं उदाहरण देतो. रोजचंच दारावरची बेल वाजते. घरातली बाई रिकामी असेल, घर 2च खोल्यांचं असेल तर दार लगेच उघडलं जातं. अंघोळ आटपून ती कपडे बदलत असेल तर जास्त वेळ लागतो. दुसऱ्यांदा बेल वाजवण्यापूर्वी आतल्या माणसाला किती अवधी द्यायचा ह्याचं भान ज्याला आहे त्याच्याकडे संस्कृती आहे असं मी समजतो. इतक्या साध्या गोष्टीपासून डिग्री मिळवणं, लग्न जुळणं, चांगली नोकरी मिळणं, इन्क्रिमेंट, प्रमोशन, किती यादी देऊ. वडिलांच्या अकस्मात मरणाने मला हे शिकवलं की पुढचा क्षण तुझा नाही. जे करायचं ते ह्या क्षणी. पुढचा क्षणच नाही म्हटल्यावर कितीतरी मागण्या संपल्या. मागण्या संपता क्षणी शांती म्हणजे काय ह्याची प्रचिती येऊ लागली. म्हणूनच वर्माने उद्यापासून येऊ नका म्हटल्यावर मला काही वाटलं नाही. भाचा अचानक निघून गेला तेव्हाही मनस्ताप झाला नाही. हे सगळं खूप अवघड आहे याची मला कल्पना आहे. मागण्यास ठेवायच्या नाहीत ह्या अवस्थेला पोहोचणं अशक्य आहे. पण मागणीचं नातं वेळेशीच बांधलेलं असतं, तुमच्या इच्छेशी नसतं. याचं सतत स्मरण राहिलं तर माणसाची भागदौड थांबते. आत्ताही मी पूर्ण शांत आहे, कारण पॅरालिसिसमधून मी पूर्ण बाहेर येणार नाही हे मला माहीत आहे. म्हणून मी पूर्ववत होईन ही मागणीच नाही. गुरु मला धक्क्यावर धक्के देत होता. मी त्याच्याकडे पाहत होतो. तो शांत दिसतच होता. जयंत घरात आला तेव्हा देखील तो शांतच होता. नीलम आणि जयंत बरोबर बाहेर पडली तेव्हाही त्यांना हसून निरोप दिला होता. ह्या एका परिस्थितीत सुद्धा तो सामोरा कसा गेला हे मला हवं होतं. नीलमच्या बाबतीत तुझी हीच भूमिका आहे? मी विचारलं. समस्या बदलली की उत्तर बदलावं लागतं. आज मला काय हवंय? फक्त शुश्रूषा. माझ्या मागण्या कधीच उरल्या नव्हत्या. ही मागणी नियतीनं गळ्यात घातली आणि नियतीनंच मदतीचा हातही दिला.
आठवड्यातून 2-3 वेळेला जयंतला मनसोक्त भेटता यावं हीच नीलमची गरज होती. कदाचित उद्ध्वस्त आयुष्य स्वीकारून त्या गुणवान पण जिद्दी मुलीनं जयंतशी संबंध ठेवले असते. माझी शुश्रूषा करता करता तिनेच तो प्रस्ताव मांडला. मी ह्या स्वरूपाची मागणी करणं शक्यच नव्हतं. त्या दोघांना आठवड्यातून केव्हा तरी 1-2दा भेटायला मिळतं यासाठी त्या पोरीनं माझी केवढी जबाबदारी स्वीकारली आहे बघ. लोकापवाद नको म्हणून तिनं सरळ माझ्याशी लग्न केलं. ज्या सुखाला वयानुसार आणि व्याधीमुळे मी अपात्र झालो त्या सुखापासून मी तिची वंचना का करू. दोघांच्याही इब्रतीला धक्का न लागता जयंत आणि नीलम जेवढे क्षण वाट्याला येतात तेवढ्यावर तृप्त आहेत. ह्यालाच मी सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतो. ज्या व्यक्तीवर आपलं तुफान प्रेम असतं त्या व्यक्तीला मुक्त करा, जखडून ठेवू नका. प्रेम खिलता है मुक्ती के आंगन में असं ऐकलं होतं. तुझा मुलगा पण CA झालाय. तुझ्या ऑफिसची तयार जागा त्याच्या हातात होती. क्लायंट्स पण होते. महिना 30-35 हजाराला मरण नव्हतं. तू धडधाकट असतास तर प्रश्न वेगळा होता. तुझ्या ह्या अवस्थेत त्यांना अमेरिकेला स्थायिक होणं म्हणजे. गुरु तितक्याच शांतपणे म्हणाला. माझी मागणीच नव्हती, त्याच्या मागण्या वेगळ्या होत्या. आईबाप मुलांना नेहमीच माझा मुलगा म्हणत राहतात. मुलांनी बापाला बाप म्हणणं हे वेगळं जीवनमूल्य आहे. पाण्यामध्ये मासे मुक्त विहार करतात. त्यांनी माशांना हृदयाशी धरलेलं असतं, चारही बाजूंनी वेढलेलं असतं. ते माशांना आपल्यापासून दूर करीत नाही. कोळ्याच्या जाळ्याचं आकर्षण वाटतं असं म्हणता येणार नाही, पण त्यात ती आपोआप अडकतात. म्हणूनच मजबुरीने त्यांना आईवडिलांपासून लांब राहावं लागतं. त्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण ज्या माशांना कुणीही गळ टाकला तर त्याचं आकर्षण वाटलं तर आयुष्यभर हृदयाशी धरणारं पाणी काहीही करू शकत नाही. मुलगा बापाला टाकून का गेला आणि नीलमने मला का स्वीकारलं ह्याची उत्तरं कशी मिळणार. उत्तर मिळावं ही सुद्धा माझी मागणी नाही. नीलम परत येईपर्यंत न थांबता मला परत जावंसं वाटत होतं, पण गुरुला एकटं सोडायचं नव्हतं. माझं डोकं जड झालं. मी गॅलरीत जाऊन उभा राहिलो. जयंत, नीलम, गुरु ह्यांचं हे नातं किती दिवस टिकणार. उद्या नीलमला गुरुचा कंटाळा आला तर, पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेण्याचं धाडस जयंतनं दाखवलं तर, गुरुचं काय होईल. आवाज आला म्हणून मी वळून पाहिलं. व्हीलचेअरवरून येत येत गुरु माझ्या शेजारी आला होता. माझे भरून आलेले डोळे मी लगबगीनं रुमालाला पुसले. गुरु तृप्त आवाजात म्हणाला, वेडा आहेस, माझी अजून काळजी वाटते. आडपडदा न ठेवता मी म्हणालो, नीलम तुला सोडून गेली तर. बहुतेक माझाच नंबर प्रथम लागेल. फ्लॅट तिच्याच नावावर केलेला आहे. ती सोडून गेली तरीही फ्लॅट तिचाच राहील. तिचं छत्र हिरावून घेण्याचा मला अधिकार नाही. ती जायला लागली तर मी तिला अडवणार नाही. तिचं कन्यादान करावं तशी तिची पाठवणी करीन. गुरुचे हात माझ्या हातात घट्ट धरीत मी म्हणालो, नाही गुरु नाही, नीलम तशी वाटत नाही. गुरु शांतपणे म्हणाला, दोस्ता, तुला आयुष्याची सर्वात सोपी व्याख्या सांगतो. 2 गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. आई वडील, नवरा, मुलगी, बायको हे सगळे अर्थहीन गोंडस शब्द आहेत. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडून जातो. गुरु शांत होता. मी तितकाच अशांत झालो होतो. विचारात पडलो होतो. बापाला ह्या परिस्थितीत सोडून गुरुचा मुलगा अमेरिकेत स्थायिक होतो. ह्यावरूनच नातेवाईकांच्या संदर्भात गुरुने अर्थहीन गोंडस हे शब्द वापरले. ते का ते मला समजलं. आयुष्याच्या व्याख्या अनेकांनी अनेक प्रकारांनी केल्या, पण गुरुने आयुष्य म्हणजे 2 गरजांची स्पर्धा ही केलेली व्याख्या मला आरपार छेद देऊन गेली.